बातमीपत्र सविस्तर पाहूया। बातमी आहे डोंबिवलीमधून। डोंबिवलीतील रहिवाशांच्या हक्कांसाठी बैठक आहे। 65 इमारती पाडण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट आक्रमक झालेला आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 65 इमारती पाडण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट मैदानामध्ये उतरलेला आहे। ठाकरे गट आक्रमक झालाय। महानगरपालिका आयुक्त आणि ठाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 यांची भेट घेऊन या अन्यायास जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवरती कठोर कारवाईची मागणी आता शिवसेना ठाकरे गटाने केली आहे। उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थगिती मिळवण्यासाठी कायदेशीर मार्ग कसा अवलंबतात याबद्दल देखील चर्चा सुरू आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। किशोर पगारे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। किशोर, डोंबिवलीमधील रहिवाशांच्या हक्कांसाठी बैठक घेण्यात आलेली आहे आणि हा मुद्दा गेल्या 2 ते 3 दिवसांपासून समोर आलेला आहे। मात्र पालिकेने आतापर्यंत काय भूमिका समोर आणलेली आहे आणि रहिवाशांचं काय म्हणणं आहे? नक्कीच तेजस, ज्या प्रकारे 65 इमारतीचा प्रश्न जो ऐरणीवर आलेला आहे, या 65 इमारतीच्या अंतर्गत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वपक्षीयांना आवाहन केलं होतं की त्यांनी एक बैठक ठेवलेली आहे डोंबिवलीमध्ये। आणि या बैठकीच्या अंतर्गत वास्तुविशारद संदीप पाटील ज्यांनी ही याचिका दाखल केली होती, त्यांनी सुद्धा येऊन इथं आता लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे। त्याचप्रमाणे काही एक वकिलांची एक टीम आहे, ही टीम सुद्धा इथे येऊन लोकांना मार्गदर्शन करते। मात्र महानगरपालिकेने कोर्टाच्या आदेशानुसार सर्व लोकांना नोटिसा दिलेल्या आहेत। नोटिसा मिळाल्यानंतर लोक जे आहेत ते हवालदिल झालेले आहेत। त्यामुळे काय करावं हे लोकांना कळत नाही। मात्र आता कुठेतरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या अंतर्गत आणि त्यांच्या घटक पक्षाच्या अंतर्गत ही कारवाई करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। मात्र जी टांगती तलवार जी आहे ती लोकांच्या डोक्यावर कायम आहे। त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत सुद्धा दिवावासियांना सुद्धा नुकत्याच नोटिसा मिळाल्या आहेत। तिकडे सुद्धा एक जन आंदोलन सुरू झालेलं आहे। एकंदरीत अनधिकृत इमारतींच्या विरुद्ध ही लढा सुरू आहे। अगदी धन्यवाद किशोर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ।